छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात विविध संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा निघतोय। क्रांती चौकातून आता या मोर्चाला सुरुवात झाली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। या मोहिमेत सर्वसामान्य गरिबाची घरं तोडली जात आहेत आणि त्यांना बेघर केलं जात आहे असा आरोप वेगवेगळ्या संघटनांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं हा मोर्चा निघालेला आहे। आता चंपा चौक ते जालना रोड 900 घरं जाणार आहेत, कांचनवाडी 200 घरं जाणार आहेत। अशा पद्धतीने एका शहरामध्ये जवळपास 10,000 घरं बेघर झालेत। त्याच्यामुळे या शहराचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम आयुक्त जी श्रीकांत यांनी केलेलं आहे, सचिन वावुळे यांनी केलेलं आहे। यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, बेघरांना घरं मिळाली पाहिजेत आणि तात्काळ ही सगळी कारवाई थांबली पाहिजे।